नमस्कार. आज मी तुम्हाला सांगणार आहे गणपतीची हुशारी. खूप खूप काळापूर्वी गणपतीला कार्तिकेय नावाचा एक भाऊ होता. त्या दोघांचं बऱ्यापैकी जमायचं, पण इतर भावंडांपेक्षा त्यांच्यातही वाद व्हायचेच. एके दिवशी कार्तिकेय आणि गणपती जंगलात फिरत होते. गणपतीला एक फळ दिसले. ते म्हणाले, अरे बघ ना, हे बघ ना फळ, किती वेगळेच दिसते. कार्तिकेय म्हणाला, हो रे, चल आपण ते फळ तोडूया. दोघे जण फळ तोडण्यासाठी गेले. दोघांची भांडणं सुरू झाली. हे फळ, गणपती म्हणाले, हे फळ माझे आहे, कारण मी त्याला आधी पाहिले. कार्तिकेय म्हणाले, नाही, हे फळ माझे आहे, मी त्याला आधी स्पर्श केला. दोघांनी हे पण ठरवले नाही की आपण वाटून घेऊ. शेवटी त्यांनी ठरवले की आपण शंकर आणि पार्वतीकडे कैलासावर जावे. ते कैलासावर गेले आणि शंकर आणि पार्वतीला ते फळ दाखवले. गणपती म्हणाले, हे फळ माझे आहे, कारण मी त्याला आधी पाहिले. नाही, कार्तिकेय म्हणाला, नाही, हे फळ माझे आहे, कारण मी त्याला आधी स्पर्श केला. शंकरांनी ते फळ ओळखले. ते म्हणाले, हे फळ अमृतत्व आणि अतुल्य बुद्धीचे व्यक्तीने खावे. अतुल्य बुद्धीच्या व्यक्तीने खावे. पार्वती म्हणाले, आपण हे फळ दोघांना वाटून देऊ. गणपती म्हणाले, हे फळ माझे आहे, कारण मी छोटा आहे. कार्तिकेय म्हणाले, नाही, मी मोठा आहे, म्हणून हे फळ मी खाणार. पार्वती म्हणाली, बघा, तुम्हीच काय करायचे ते ठरवा. शंकर म्हणाले, आपण नारद मुनींना बोलूया. शंकरांनी नारद मुनींना आवाज दिला. लगेचच नारद मुनी तिथे हजर झाले. नारायण नारायण, प्रभू, मला का बोलवलेत? पार्वतीने सगळी गोष्ट त्या नारद मुनींना सांगितली. नारायण नारायण, मी या दोघांच्या समोर एक आव्हान ठेवतो. जो कोण हे आव्हान जिंकेल त्याला हे फळ मिळेल. 3 प्रदक्षिणा घालायच्या. कार्तिकेयने आपलं वाण मोरावर उडी मारली आणि गेला कैलास सोडून 3 प्रदक्षिणा घालायला. गणपती इथे विचार करत बसले. आपला वाहन तर उंदीर आहे, ते तर उडू शकत नाही, आणि मोरापेक्षा उडणं अशक्यच आहे. आपल्याला काहीतरी युक्ती आखलीच पाहिजे. त्याला एक युक्ती सुचली. त्याने शंकर आणि पार्वतीकडे गेला आणि 3 प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली. शंकर आणि नारद मुनी आणि पार्वती, बालगणेश नक्की काय करतोय हे त्यांना कळेनाच. 3 प्रदक्षिणा घातल्यानंतर बालगणेश म्हणाले, आता तरी मला हे फळ मिळेल का? माझ्या 3 प्रदक्षिणा घालून झाल्या. पार्वती म्हणाली, तू तर आमच्या भोवती प्रदक्षिणा घातल्यास, कैलास सोडून कुठेही गेला नाहीस. गणपती म्हणाले, मला कैलास सोडून जायची गरज नाही. आई बाबांच्या चरणापाशी लिहिले आहे की आई बाबांच्या चरणापाशी विश्व असतं, म्हणून मी कुठेही कैलास सोडून कुठेही गेलो नाही. पार्वती म्हणाली, हे बरोबर आहे, ह्याला हे फळ मिळेल. कार्तिकेय म्हणाला. कार्तिकेय आला तोपर्यंत आणि म्हणाला, माझ्या 3 प्रदक्षिणा घालून झाल्या, आता मला हे फळ मिळेल का? पार्वती म्हणाली, छान, पण तुझ्या आधीच बालगणेश जिंकले आहेत. कार्तिकेय म्हणाला, कसं बालगणेश कसा जिंकला? मी तर त्याला 3 प्रदक्षिणा घालताना बघितलंच नाही. नारद मुनींनी सगळं काही त्या कार्तिकेयाला सांगितले, पण कार्तिकेय फळाचा खरा हक्क समजत होता. तो रागाने तिकडे निघून गेला आणि शंकर आणि पार्वतीच्या आशीर्वादाने गणपतीने ते फळ आनंदाने खाल्ले. गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद.